गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. दिस इज प्रतीक अँड यू आर वॉचिंग ऑन राईड विथ प्रतीक. आणि आज आपण निघालो आहोत हरिहरेश्वरला. चला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मोरया, महाकाली माते की जय. टोटली नवीन सेटअप आहे आणि फॉर अ चेंज हा व्लॉग मी मराठीत करणार आहे. आत्ता चला पटकन भेटूया आपल्या बाकी फेलो रायडर्सना. आत्ताच जस्ट संतोषचा फोन येऊन गेला मला, संतोष निंबाळे, की भाई हाय कुठे. आता सांगितलं आहे की पोचतोय. लेट्स सी किती वेळात पोचायचं. आणि बाय द वे आपल्याला पोचायचं आहे CBD बेलापूरला. हायवेवरती निघता निघता भेटलो माझ्या साथीदारांना जे आहेत सुशांत आणि मृणाल, आणि निघालो आम्ही CBD बेलापूरच्या दिशेने. पाऊस खूप असल्यामुळे जास्त काय व्लॉग करू शकलो नाही. केलं तर आहे पण ऑडिओ एवढा चांगला आला नाही. मग आम्ही पोचलो आमच्या मीटिंग पॉईंटला, जिथे आम्हाला ब्रीफ केलं गेलं की राईड कशी असणार आहे आणि रूट आपण कुठला घेतो आहे, आणि पाऊस एवढा जर जोरात चालू असेल तर ते कसं चालवायची गाडी. आणि आपले चंदन भाऊ खूप वेळानंतर त्यांनी पण यावर्षी स्पिती केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही लडाख केलं. तर त्यांचं खूप गायडन्स मला भेटला की काय करावं काय नाही करावं, रायडिंग स्टाईल. कारण की त्यांनी पण क्रुझरवरतीच केलेलं आहे, लडाख पण आणि स्पिती पण. त्यांची आहे मिटिऑर 350 आणि त्यांच्याच 360 जे आहे आपलं इन्स्टा 360 ते घेऊनच मी गेलेलो. त्यांनी मला दिलेलं आणि ज्याचे फुटेजेस तुम्ही बघितले असाल आतापर्यंतच्या व्लॉग्समध्ये थोडे थोडे. तर खूप खूप थँक्यू चंदनजी. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. स्टोरी ऑन व्हील्स बोलतात. खरंच सुंदर आहे, पण राईडच्या वेळी यार असा पाऊस नसला पाहिजे. खरोखर खूप चिरमीर चिरमीर पिरपिर पिरपिर करून डोक्याला शॉर्ट करून टाकलाय. ब्लॉग करणार तर कसं करणार, म्हणून स्लो करून करून ब्लॉग करतोय. काय काय लोक एकदम चिंब भिजलेले असतात जसा की मी, आणि काय काय लोक एकदम सुके असतात जसं की सुशांत. काय बोलायचं आता, नशिबाचा खेळ, नशिबाचे खेळ. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. बघता बघता आम्ही खालापूरला पण पोचलो आणि तिकडनं राईड घेऊन आम्ही जे जुनं पालीचा रोड आहे तिकडे वळलो. थोड्या पुढे जाऊन नशिबाने पाऊस पण जरा थांबला आणि त्याच्यामुळे मी ब्लॉग करू शकलो. नाही तर अगदीच एकदम पावसाचे झरे जसे वाहतात तसं एकदम खूप प्रचंड पाऊस होता. पण थँक गॉड थोडं क्लायमेट उघडलं आणि मग आम्ही पोचलो ब्रेकफास्ट करायला. A few moments later. ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही निघालो आहोत आता हरिहरेश्वरच्या दिशेने. पाऊस थांबला आहे, थँक गॉड. थोडं बरं तर वाटतंय, नाहीतर ते पिरी पिरी करून एकदम डोक्याला शॉर्ट झालेला. किती तो पाऊस.
बताई थी और ऐसे ऐसे गंदे इशारे कर रहे ये थे। कैसे इशारे कर रहा था? ये क्या मतलब है? ढोल ताशे रॉयल ग्रीन रेस. अरे अरे क्या बात है, क्या बात है. Struggles of carrying 300 acres. How do you feel? It's very happy, very happy. Amazing thing. We have reached Mumingla, and right now we are helping our riders complete their solo picture with their motorcycles. We enjoyed the ride up, and it's a different feeling out here. Bikers are here and everyone's here, and this is, I think, once in a lifetime. Feels amazing. It's super cold, But we did it. No questions. Second time. Last but not the least, I would also like to thank Dad who have supported me relentlessly, effortlessly, making my dream come true, his dream come true. And I would like to give a big thank you to all the amazing people in my life, and I'm very, very grateful. So now we'll go have some lunch with all the riders, and then we will continue back to Hanle. Anyway, sir, congratulations on touching Mumingla. Congratulations for touching Mumingla. Congratulations, sir, on touching Mumingla.
टचिंग उमिंगला, प्रतीक गोटावड़े, फाइनली मेरा हो गया 1 साल 2 साल बाद. Congratulations on touching उमिंगला. शैलेश जी, big congratulations on touching उमिंगला. Really proud of you. अरे ये तो अपना ही बंदा है. So guys, you just completed उमिंगला. It is not a race, it's a marathon. That's your word. It is not a race, it's marathon. Yeah. हाँ, बट प्रिपेयर अपने आप को प्रिपेयर करो. बाइक तो हो जाएगा, सर्विस है, ऑयल चेंज, टायर चेंज, योर बाइक इज रेडी. बट अपने आप को प्रिपेयर करो, मेंटली, फिजिकली, एवरीथिंग. प्लीज, दैट हेल्प्स. The next day. चला परतीचा प्रवास चालू. चल संतोष, ओ संतोष, चल भेटू. येस. सो फायनली 6th ॲनिव्हर्सरी राईड डिटोरची संपली. आता परतीचा प्रवास. ओव्हरऑल सांगितलं जाईल तर खूप छान होता. परत एकदा आपले लडाखवाले सगळे लोक भेटले आणि तुम्हाला ह्याच्या आधी छोटीशी एक आफ्टर पार्टीची क्लिप्स पण दिसल्या असतील जे मी काल रेकॉर्ड केल्या. खूपच एकदम मस्त वाटलं की परत सगळे भेटले. आम्हाला फेलिसिटेट केलं लडाखच्या टीमला आणि जे लडाखला गेलेले ॲज अ डिटोरमधून ग्रुपमधून प्रॉपर, आणि स्पितीवाल्यांना पण फेलिसिटेट केलं. आणि एक छोटीशी AV दाखवली, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांची जर्नी आणि काय काय आपण फेस केलं ते सगळं दाखवलं. तर खूप असं एकदम नॉस्टॅल्जिक फील झाला. वरून असं पण होतं की यार हे आपण खरोखर केलेलं आहे, खरंच केलं आहे का हे. एवढं जाऊन, एवढा लांब जाऊन परत आलो. खूपच एकदम सरियलची फिलिंग होती. आणि का ते स्वतःवर प्राऊड पण वाटलं की हो आपण हे कॉन्कर केलेलं आहे. पण त्याचा अर्थ हे नाही आहे की रॅश चालवणं किंवा आता ओव्हर कॉन्फिडंट होऊन जाणं. कारण की तुम्ही कितीही एकदम म्हणजे हुए बोलतात ना रायडर असा, पण काय कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींनी पण इम्पॅक्ट पडतो. जस्ट
कालच्या इव्हेंटबद्दल तर मी ऑलरेडी दिलेली आहे, पण ॲज अ रायडर असं खूप बरं वाटतं जेव्हा एक कम्युनिटी असं सेलिब्रेशनच्या निमित्ताने तरी भेटते. मला किती लोक असे भेटते जे मला ओळखतात पण मी त्यांना ओळखत नाही. पण तेच तर असतं ना की आपण कुठल्या तरी एका वीकेंड राईडला भेटतो, त्यानंतर मग कधीतरी काय लोकांना तर मी आय थिंक सो 3-4 राईड्सच्या नंतर भेटलो आहे. हे लोक महिन्यातून दोन राईड्स करतात, एक सेकंड सॅटर्डेला आणि एक 4th सॅटर्डेला मोस्टली जे वीकेंड राईड्स असतात डिटोर. तर त्या हिशेबाने जसं भेटणं होतं आणि राईडबद्दल बोलणं होतं ते तेवढंच, नाहीतर मग नाही. पण एक मी सांगेन स्पेशल मेन्शन पूर्ण डिटोर टीमला. एवढा मी त्यांच्यावर राईड केलं आहे. फर्स्ट राईड थँक्स टू आपला सौरभ, जो माझ्याबरोबर सगळ्यात पहिल्या राईडवर होता औरंगाबादच्या, जी मी डिटोरबरोबर प्लॅन केलेली, म्हणजे त्यांनी प्लॅन केलेली, मी त्याच्याबरोबर जॉईन झालो. त्यांनी सांगितलं की असं असं आहे सीन, तर तो जाणार होता आणि तो बोलला की ठीक आहे चालेल मी पण येतो. तर माझे पण ॲज अ फर्स्ट ग्रुप राईड काइंड ऑफ म्हणजे प्रॉपर ऑर्गनाइज्ड वेवाली बोलू शकतो. तर त्या हिशोबाने बरं वाटलं जरा. मग त्याच्यानंतर मग निघोज करून एक जागा आहे जिथे जे रांजणगावमध्ये येतात तिकडे केली. त्यानंतर जोर करून एक आहे जे महाबळेश्वरच्या इथे येतं, मग पानशेत केलं. खूप सही झालेलं सगळं राईड्स. म्हणून लडाख पण त्यांच्यावर प्लॅन केलेलं गेल्या वर्षी, पण नाही झालं. मग यावर्षी झालं. एकदम अप्रतिम मॅनेजमेंट होतं आणि खूप मदत केली त्यांनी. सो असं ग्रुप राईड्स खूप सही असतात ॲक्च्युली बघायला गेलं तर. सोलो राईड करून पण चांगलं आहे स्वतःच्या एक्सप्लोरेशन, म्हणजे स्वतः जग एक्सप्लोर करण्याबद्दल, आणि आपली कॅपेबिलिटी काही आहे ते सोलो राईड पुश करायला लावते इन अ वे. सो तसंच आहे. तर असं काही नाही आहे की मी मोस्टली प्रेफर करतो ग्रुप राईड्स, कारण की एक ॲश्युरन्स असतं की आपल्याला काही होणार नाही, आणि झालं तर एवढी लोकं आहेत आपल्याबरोबर जे आपले जान आणि सामानची काळजी घेतात सगळं. सो तेच आहे. तर वाट नको बघा. आता तुम्ही असं विचार वगैरे चालू असेल तुमचा राईडला जायचं आहे ते वगैरे, तर नक्की एक कोणती पण एक कंपनी सिलेक्ट करा ग्रुप राईडसाठी आणि मग निघा. आणि एकदा निघालात की मग विचार नको करा की कसं होणार आहे काय होणार आहे. जस्ट ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट आणि चालतं. ही राईड संपवून परत जाताना मनात एकच विचार येत होता की परत आपण ह्या सगळ्यांना कधी भेटू. कारण की अशा राईड्सवरती जे लोक भेटतात ते त्यांचं आणि आपलं नातं नेहमीसाठी असं बनून जातं. आणि हो नाही करता करता कधी ना कधी भेटणं बघू कधीतरी. पण आपण नेहमी तेच विचार करतो की जिथे पण असावे, सुरक्षित असावे आणि सुखरूप राईड करत असावे. हेच सांगून रजा घेतो मी तुमची.